नारळी पौर्णिमा अगदीच जवळ आलेली आहे आणि नारळी पौर्णिमा म्हटलं, ओल्या नारळाच्या करंज्या होत नाही असं कधीही होत नाही. पण अनेकदा काय होतं, ओल्या नारळाच्या ज्या करंज्या आपण बनवतो त्या अगदी 4-5 दिवसामध्ये एकदम नरम पडतात. आज तुम्ही जर ह्या करंज्यांची रेसिपी बघितली तर अगदी महिनाभर राहिल्या तरीही त्या नरम पडणार नाही, एकदम कुरकुरीत खुसखुशीतच राहणार आहे. तर त्या कशा बनवायच्या चला बघूया. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिला मी इथे ओला नारळ घेतलेला आहे. काय करायचं आहे तुम्हाला, एक दिवस अगोदर ओला नारळ फोडून घ्यायचा आहे आणि सुरीने याचे बारीक काप करून एक दिवस तो फ्रीजमध्ये असा पसरून एका ताटामध्ये ठेवून द्यायचा. म्हणजे काय होतं, जे पाणी असतं नारळामधलं ते उडून जातं. आता जेवढे काप भरले तेवढाच गूळ इथे मी चिरून घेतलेला आहे. खसखस लागणार आहे, वेलायची पावडर लागणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालणार आहे. मिक्सरला याचा बारीक किस करून घ्यायचा. आता आपण काप जे आहे ना ते फ्रीजमध्ये एक दिवस ठेवल्यामुळे ते सुकले गेलेले आहे. त्यामुळे एकदम मोकळा सुटसुटीत असा हा किस इथे तयार झालेला आहे. नंतर काय करायचं आहे, तरी पण आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये जो ओलसरपणा राहिलेला असतो तो इथे आपल्याला हा किस चांगला भाजून घ्यायचा. सगळ्यात पहिला भाजून घ्यायचा, म्हणजे काय होतं त्यातला जो ओलसरपणा ड्रायपणा जो असतो तो उडून जातो आणि जो किस आहे ना तो एकदम असा ड्राय होतो. म्हणजे त्याच्यामधला ओलावा उडून जातो आणि किस ड्राय होतो. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम जसा डेसिकेटेड कोकोनट पावडर जी असते तसा तो एकदम ड्राय झालेला आहे. नंतर यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आणि गूळ पूर्ण वितळून द्यायचा. थोडंसं यामध्ये एक चमचाभर तूप मी घालून घेतलेलं आहे आणि हे सुक्कं होऊन द्यायचं. आता आपण मोदकाला वगैरे जसं सारण बनवतो ते थोडंसं आपण ओलसर ठेवत असतो, पण करंजी बनवताना सारण आपल्याला ओलसर अजिबात ठेवायचं नाही, तर पूर्ण असं कोरडं करून घ्यायचं आहे. याचा काही चिकाटा बिकाटा होणार नाही आणि हे काय करायचं आहे, एका ताटामध्ये पसरून ठेवायचं आणि हवेवरती ठेवायचं. म्हणजे काय होतं, हवेवरती ठेवलं की ते एकदम सुक्कं होतं आणि सगळ्यात शेवटी हाताने असं जरासं ते कडक झालेलं असतं, मग हाताने हे असं सारण मोकळं करायचं आणि मोकळं झालं की त्यामध्ये जे आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे ते ड्रायफ्रूट यामध्ये घालून घ्यायचे. आता पीठ मळून घेऊ. तर साधारणतः अर्धा किलो एवढं मी इथे पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घाला पिठामध्ये आणि साधारणतः 5-6 चमचे एवढं आपल्याला एकदम कडक असं तूप करायचं आणि ते पिठावरती घालून पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. जोपर्यंत पिठाला एकदम असं नाही का मुलायम सॉफ्ट असं चकाकी येत नाही, पिठाचं असं मुटकं बनत नाही, तोपर्यंत आपल्याला याला चोळून घ्यायचं. नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पीठ इथे मळून घ्यायचं आहे. आता करंजीसाठी आपण हे पीठ मळतो आहे त्यामुळे सैलसर असं मळायचं आहे. जास्त सैलसर नाही मळायचं, पण तितकंसं घट्टसुद्धा मळायचं नाही. तर हलकंसं असं सैलसर एकदम असं स्मूथ पीठ आपल्याला इथे चांगलं मळून घ्यायचं. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पाटा जर तुमच्याकडे असेल तर पाट्यावरती पीठ टेचून घेतलं ना तरी चालेल. नंतर इथे झाकून ठेवू. 15-20 मिनटं पीठ भिजायला ठेवलं. आता जे आपण सारण बनवून ठेवलं होतं ते इथे बघू शकता. एकदम मोकळं सुटसुटीत मी करून घेतलेलं आहे, हाताने केलेलं आहे हे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट म्हणजे तळून घेतलेले ड्रायफ्रूट काजू बदाम मी यामध्ये घातलेले. पीठ पण आपल्या इकडे नाही का चांगलं भिजलं गेलेलं आहे. परत एकदा चांगलं मळून घ्या आणि एक मोठी चपाती मी इथे लाटून घेणार आहे. आता चपाती लाटताना जास्त पातळ लाटायची नाही, एकदम कागदासारखी चपाती लाटायची नाही आहे. आपण नेहमीची चपाती जशी लाटतो अगदी तशीच लाटायची. थोडीशी त्यापेक्षा जाड ठेवली तरीही चालेल, म्हणजे करंजी खायला एकदम खुसखुशीत लागते. जशी खारीसारखी किंवा आपण जी लेयर्सवाली करंजी बनवतो ना अगदी तशीच ती मग खुसखुशीत लागते. फक्त थोडीशी आपण पुरीला जशी चपाती लाटतो पुरी करण्यासाठी तशी आपल्याला ही जाडीची चपाती लाटून घ्यायची. एक वाटी घेतलेली, तिने मी अशा पुऱ्या कट करून घेतलेल्या. आता वाटीने काय घेतलं आहे, एकसारख्या पुऱ्या कट होतील आणि करंज्यांची जी साईज आहे ती एकसारखी होईल. जास्त एक मुठी
एक बारीक असं होणार नाही. सगळ्या करंज्या सारख्याच दिसतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लय मोठ्या करंज्या बनवण्यापेक्षा अशा नाजूक करंज्या बनवल्या ना तर त्या दिसतातही खूप छान आणि खायलाही सगळ्यांना संपतात. मग कधी मुलं घेत असतात, मोठी घेत असतात. खातातच सगळे अशी नाही, पण अशा छोट्या छोट्या नाजूक बनवल्या तर मुलंसुद्धा खातात. मग सगळी करंजी संपून जाते. तर इथे करंजीत सारण भरून थोडंसं पाणी लावायचं कडेला आणि चिटकून घ्यायचं. काट्याच्या चमच्याने मी इथे नक्षी पण तयार होते, अशी एक डिझाईन तयार होते करंजीला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं माहिती आहे का, तळताना करंजी तेलामध्ये फुटत किंवा सुटत नाही. किनारीला अजिबात सुटत नाही. कधी कधी काय होतं, आपण कितीही असं चिटकवला तरी तेलामध्ये गेली की किनार एका बाजूने ओपन झाली की मग सगळी करंजी सुटते आणि मग तेल खराब होतं. काट्याचा चमचा वापरल्यामुळे करंजी सुटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी छान नक्षी तयार होते. दिसायला पण एकदम सुबक सुंदर होतात. करंज्या इथे आता एवढ्या आपण बनवून घेतलेल्या आहे. तळून पण आपण घेऊ पहिली बॅच, मग दुसरी बॅच जसं आपण बनवेल तसं तळून घेणार आहे. करंजी अशी बनवून हवेवरती सुकायला नका ठेवू. वरनं एखादा कपडा घालत जा, म्हणजे करंजी अशी ओलसर राहते आणि सुकत नाही. जर हवेवरती सुकली तर मग करंजी खुसखुशीत न होता रस अशी तळली तरी कडक होते. आता इथे एक छोटीशी करंजी बनवलेली आहे माझ्या मुलीने, श्रेयाने बनवलेली आहे ती. आणि याच्या पुढच्या थोड्याशा करंज्यासुद्धा तीच बनवते आहे. म्हणजे अगदी तिसरीला आहे ती, तरी एकदम छान अशा तिने करंज्या छोट्या छोट्या अशा भातुकलीच्या बाहुलीमध्ये ज्या करंज्या असतात ना त्या तिने आता ह्या सगळ्या करंज्या नाही का तिनेच बनवलेल्या आहे. छोट्या छोट्याशा अशा पाऱ्या लाटलेल्या आहे आणि तिने तो आकार दिलेला आहे. सगळ्या अशा मस्त आलेल्या आहे एकदम व्यवस्थित. तिने छोट्या छोट्या नाजूक अशा करंज्या ती मला मदत केलेली आहे. तर इथं बघू शकता या पद्धतीने आम्ही दोघी मायलेकींनी ह्या आजच्या ओल्या नारळाच्या छान खुसखुशीत खुटखुटीत अशा ह्या करंज्या बनवलेल्या आहे. अगदी 1 महिना जरी ठेवला ना तरी याला काहीच होणार नाही, कारण जे सारण होतं ना ते पूर्ण असं कोरडं आपण इथे करून घेतलं होतं. तर तुम्हाला ही नारळी पौर्णिमेविषयी करंज्यांची रेसिपी आवडली